हाय. कमळे, काय ग झालं? तुला भाजले म्हणून रडतेस? नाही रे लेकर. असं चटकं तर कितीतरी सहन केलं, पण तू सोबत नाहीस. यानं जीवाला जो चटका बसतोय ना, तो नाही सहन होत ग. तू कधी मला भेटणार लेकर? मी तुला कधी उराशी धरणार असं झालंय ग. आहे अगं, असं रडून कसं चालेल सांग? तूच मला सांगतेस की नाही, रडायचं नाही लढायचं. मग डोळं पुस बघू. अगं तूच मला सांगतेस की नाही, सगळं आपल्या जवळच असतंय, फक्त काही अंतरावर. एकदा का ते अंतर दूर झालं मग झालं की. तू बघ, लवकरच आपल्यातलं हे अंतर, ह्यो दुरावा कसा दूर होतोय की नाही. अगं 101% खात्री आहे मला. आता हाच बघू. कमळे, साधना मावशी. होय होय होय. खूप लागलं का हो? नाही हो. त्या मलम लावते. अहो एवढं कुठं काय लागलंय? तुम्ही ना लईच काय काय करायला लागलाय बघा ताई. अहो आता स्वयंपाक करताना होत राहते असं काही ना काही, त्याचा काय एवढा भाव करायचा? आणि बघा आता तुम्ही मलम लावलंय ना व, आता मी येते हा खाली मदत करायला. मला काय शांत बसवत नाही, मी काही इथं बसून नाही राहायची. हा बरं ठीक आहे, तुम्हाला यायचंय तर या, पण काम काहीच करायचं नाही. आता आणि तसं पण सगळे जेवायला बसलेत, तसं काम काहीच नाही. चला जाऊया आपण खाली. चला. जंगी बेत केलायस नयनतारा. करा सुरुवात करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. पाहिलंत ना किती गुणी आहे ते. अगं नयनतारा, या पोरीनी म्हणजे कमळी आणि निंगिनी दिवाळीत इतका सुंदर किल्ला केला होता म्हणून सांगू. राजन, फोटो दाखवा तिला नंतर. हो हो, मी दाखवतो नंतर. खरंच हो, खूपच गुणी. कमळी, तुझ्यात आणखीन किती किती गुण आहेत ग. नाही म्हणजे इतका छान अभ्यास करतेस, हॉस्टेल सांभाळतेस, GS ड्युटी करतेस, मग हे सगळं करत असताना अभ्यासासाठी वेळ कसा काढतेस? म्हणजे सगळं मॅनेज कसं करतेस? अहो इच्छा असली की नाही सगळ्यासाठी वेळ काढता येतोय बघा. आणि माझं शिक्षण म्हणजे फक्त माझं सपन नाही, माझ्या घरच्यांचं बी सपन आहे. म्हणून त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही. माझ्या आई आणि आबांनी गुरु द्रोणाचार्यासारखं मला फोकस करायला सांगितलंय, म्हणून अर्जुनासारखं मी त्याच्याकडेच लक्ष देतो, दुसरं कशाकडेच नाही. म्हणून सगळं करून मला वेळ काढता येतो. वाह. अरे वा, व्हेरी गुड कमळी. मला काय वाटतं, तुझ्या अशा या बोलण्यामुळेच अर्ध्या लोकांनी तुला वोट करून निवडून दिलंय. नाही पण खरंच चांगलंय. अशी फोकस माणसंच मला खूप आवडतात, आणि अशा फोकस माणसांचीच आयुष्यात नेहमी प्रगती होते. कमळी, असाच ध्यास महत्वाचा असतो. तुझ्यासारखी अशी अभ्यासाची ओढ असणं फार गरजेचं असतं, नाहीतर हल्लीची मुलं असा विचारच नाही करत. अरे हो ना,
आत्ताच्या मुलांना फक्त सोशल मीडियाचं वेड आहे. राजन, हे घ्या ना, बटाट्याची भाजी. ताई, गोड आवडलं की नाही? खूपच छान. काय झालं? नाही, काही नाही. अरे देवा, आत्ता मी यांच्यासमोर आलो असतो. थोडक्यात वाचलो. हाय तुळजाई, यू काय नवा खेळ लावलायस ग बाई. मला असं का वाटतंय की मागे गौरी उभी. मला असं वाटायलंय की मी आईच्याच हातचं जेवण खाल्लं. हाय तुळजाई, हे माझ्या बरोबर का व्हायलंय गो. ज्यांच्यापासनं मी लांब लांब पळतोय, खरं तीच लोक सारखी सारखी माझ्या समोर का यायलात. मॅडम म्हटलेलं की त्यांचं खास पाहुणं येणार आहे. आता त्यांचं खास पाहुणं बी हेच निघावं. पण काय ग माझं नशीब आहे, आज ही माणसं माझ्या नजरेसमोर आहेत. खरं मी त्यांच्या बरोबर एक शब्द बोलू शकत नाही. नुसतं त्यासनी बघत बसायचं. किमान आपल्या हातचं 2 घास तरी त्यांच्या पोटात गेलं हेच बास बनायचं. आणि काय. वा, अगदी अप्रतिम झालं जेवण. नयनतारा, ही अशीच चव माझ्या माहेरी जेवणाला असायची. आजी, आजचं हे जेवण ज्यांनी बनवलंय ना, त्या मावशी आमच्याकडे कालच आल्या. हो का? पण जेवण खरंच खूप छान होतं. बनवलं होतं कोणी? अहो, दिवाळीच्या दिवशी नाही का आम्ही तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा आमच्या बरोबर होत्या ना त्या गिफ्ट घेऊन, त्या मावशी. हां, म्हणजे त्या ज्यांना तुम्ही पैसे देऊ केलेत पण न घेताच त्या निघून गेल्या त्या? हो हो, त्याच. मला त्यांना पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं, कारण बऱ्याच वर्षांनी मी ह्या चवीचं जेवलोय. ऑफकोर्स, अगदी अगदी. राधिका, बोलव त्यांना. हो, आले. चला ना, आपण तोपर्यंत तिथे बसूया. या. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.